युतीवार 100 पार अंतर्गत सर्वेक्षणात भाजपला बीएमसीत बहुमत 227 जागांमध्ये भाजपचा 100हून अधिक ठिकाणी विजय मिळण्याचा अंदाज ठाकरे काँग्रेसच्या काही जागांवरही विजयाची माहिती। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदारांची यादी प्रसिद्ध मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मांडता येणार 5 डिसेंबरपर्यंत हरकती आणि सूचनांसंदर्भात सुनावणी घेतली जाणार त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाणार। मनसेच्या कार्यालयात प्रारूप मतदार याद्यांचं वाटप याद्या घेण्यासाठी विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांना बोलावलं याद्या पडताळून दुबार नावं मतदार यादीतील चुका शोधल्या जाणार। उद्या दुपारी 12 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक मतदार यादीतला घोळ मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं रणनीती संदर्भात बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांची हजेरी राहणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची वर्षा गायकवाडांसोबत जागा वाटपाची चर्चा ठाकरे सेना काँग्रेसला सोबत घेऊन मविया कायम ठेवण्यावर ठाम पाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल ठाकरे सेनेची भूमिका ठाकरे काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत शरद पवार सकारात्मक मुंबई महापालिका मविया म्हणून लढली पाहिजे पवारांचं मत सत्याचा मोर्चा काढता मग निवडणूक का वेगळी लढता शरद पवारांचा सवाल मवियात मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढण्याबाबत पवार सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती। पवार उद्धव ठाकरे काय बोलतात मनसेला देणं घेणं नाही मनसे एकाही मवियाचा भाग नाही मविया मनसे आघाडीवरून संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। ठाकरे काय बोलतात उद्धव साहेब ठाकरे वर्षा गायकवाडांची काय बोलतात वर्षा गायकवाड जाऊन पवार साहेबांची काय बोलतात पवार साहेब जाऊन मनसेबद्दल काय बोलतात याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। मुंबईतील मोर्चा मवियाचा नव्हता तर सर्व पक्षीय होता पवारांनी मत व्यक्त केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। तर मुंबईचा मतचोरीच्या अनुषंगाने झालेले जे सर्व मोर्चे आणि निषेधात्मक जे कार्यक्रम होते हे सर्व पक्षीय होते। तर अंतिम निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आघाडी बिघाडी म्हणण्याची गरज नाही ठाकरे शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया। निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बिघाडी आघाडी असं काही म्हणायची गरज नाही।